आज 26 जानेवारी आणि 26 जानेवारी म्हटलं की नाही एक वेगळाच आनंद होत होता आमच्या वेळेस. आम्ही जेव्हा शाळेला होतो तेव्हा कोण काळजी घ्यायला नव्हतं, कोण आवरायला पण नव्हतं, उठवायला नव्हतं, तरी पण स्वतः काळजी करून स्वतः उठून सगळं आवरून आम्ही ना एक वेगळ्याच आनंदात जात होतो शाळेत. तेव्हा ना एवढं काही समजायचं नाही. रिपब्लिक डे राहिला साईडला आणि आम्ही एकमेकींना ही सुंदर दिसते का मी सुंदर दिसते, बस एवढंच कॉम्पिटिशन असायचं आमचं सगळ्यांच्या बरोबर. खरंच यार लय भारी असायचे ते दिवस आणि खरंच यार गेले ते दिवस आणि राहिल्या फक्त आठवणी, फक्त आठवणीच राहिल्या. जबाबदाऱ्यांचं ओझं पडल्यामुळे एवढं पण काही आठवत नाही, पण जेव्हा जेव्हा कधी ना असं काहीतरी जाणवलं किंवा असा दिवस आला ना आठवण मात्र नक्की येते त्या दिवसांची. तुमच्या सोबत पण असंच होतंय का? असं ठीक आहे, आता आपण जास्त जर सांगत गेलो ना तर जास्तच आठवणी निघणार, त्याच्यामुळे हा विषय इथंच थांबूया. माझं जे रुटीन आहे तेच तुमच्यासोबत शेअर कर. सकाळी ना आवडीनं उठले होते नारायणीसाठी, मी तिला पाठवणार होते शाळेत 8:30 वाजता, म्हणून ना उठून पटकन आवरून घेतलं स्वतःच. आणि आमच्या घराच्या समोर ना एक मोगऱ्याचं झाड आहे, म्हणजे ते आमचं नाही आहे, समोरच्या काकींचं आहे. त्या झाडाला ना रोज भरभरून फुलं असतात, पण आजच नेमकी नव्हती. मग काय फक्त गुलाबाचीच मी तोडून ठेवलीत 5-6, पण त्यानंतर घरात आल्यावर मला समजलं नारायणीच्या आजीनं ना आधीच काढून ठेवलेलीत नारायणीसाठी पहाटे 5 वाजता उठून. आणि का काय माहित नारायणीसाठी ना सगळं करू वाटते. मी माझ्यासाठी एवढं आजपर्यंत काहीच केलं नाही, गजरा वगैरे मी आजपर्यंत कधीच लावला नाही, पण मी जे जे काही केलं नाही ना आजपर्यंत ते सगळं ना माझ्या पिल्लूसाठी मला करावं असं वाटतंय. सगळं तिचं आवरून झाल्यावर ती केवढी खुश झाली बघा. ती कधी पण मेकअप केला ना लय खुश असते, नुसती नाचत असते. आणि आवरता कधी आम्हाला 8:45 वाजले समजलं पण नाही. काय पटकन तिला शाळेत सोडून आले आणि एवढे सुंदर सुंदर नटल्या होत्या ना ह्या पुरी, सगळ्याच लय क्यूट दिसत होत्या.